श्रीराम जय जय राम। भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे? ज्या गोष्टींचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते। ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही। अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एक जीवच होतो। आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहतो। हे आपले अनुसंधान आहे, कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच। असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही। देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते, देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत। आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे, हा एक प्रकारचा अभ्यास आहे। भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल। परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढविण्याकरता अभ्यास करणे जरूर आहे। यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे। आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात। प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात। त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे। सर्कशीमध्ये आपण पाहतो ना, वाघ, सिंह, घोडे, हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात। घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो, पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते। त्या घोड्याचे, त्या वाघाचे, त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना। प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो, भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही, जग काय म्हणेल हे पाहतो। हे जर आम्ही सोडले ना तर भगवंताला काय हवे आहे हे आम्हाला बरोबर कळेल। भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल। त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे। हे कशाने होईल? अत्यंत प्रेमाने होईलच। एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घाशीत होती। ते मूल थोडेसे कुठे रडले। घरात पुष्कळ माणसे होती, कोणाला ऐकू नाही गेले। ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते आहे असे म्हणाली। काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे। याचे नाव अनुसंधान। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी अखंडमुखी राम नाम, आत असावे अनुसंधान। देहाने करावे प्रपंचाचे काम। श्रीराम जय राम। श्रीमणाचे श्लोक 52 निरूपण। क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। या श्लोकात समर्थ सर्वोत्तमाच्या दासाचे आणखीन काही गुणधर्म सांगत आहेत। सर्वोत्तमाचा दास म्हणजे समर्थांचा सिद्धच असतो। सिद्ध लक्षण समासात समर्थ म्हणतात, आपुला आपण आनंद, कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटोनी गेला। साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार, आपला आपण मत्सर,
कोणावरी करावा. साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कैचा असेल दंभ. जेथे द्वैताचा आरंभ, ज्यालाच नाही. साधू स्वस्वरूपात तल्लीन नसतो, त्यामुळे त्याला दुसऱ्यावर अरेरावी करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे तत्व किती यावर वादविवाद तो करत नाही. तो फक्त एकच तत्व मानतो, ते म्हणजे हरी. प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप याने अनुभवलेले असल्यामुळे त्याची तत्वसंख्या किती याविषयी तो निस्संदेह असतो आणि वादविवाद तो करत नाही. त्याने प्रत्यक्ष ब्रह्मानुभव घेतलेला असल्यामुळे त्याच्याकडे दंभ नसतो, अभिमानही नसतो. तो सर्वत्र आपणच भरलेला आहोत असे मानत असल्यामुळे मोठेपणा कोणापुढे मिरवायचा असा प्रश्न त्याच्यापुढे असतो. त्यामुळेच वादविवाद त्याच्याजवळ नसतो. मग तो करतो सुखसंवाद. संवादाचा विषय असतो उगमाचा. उगम म्हणजे ब्रह्म. मायेच्या उगमाचा विचार म्हणजेच ब्रह्माचा विचार. हा विचार गुरु शिष्य, मुमुक्षु, अनुभवी संत यांच्यातच चालतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. भविष्याची चिंता करणे हे देखील दुःखाचे व पर्यायाने पुनर्जन्माचे एक कारण आहे. श्री महाराज. ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र हा आपल्या दृष्टीने खूप मोठा कालखंड आहे. काळ ही संकल्पना सापेक्ष आहे. मनुष्य देहामध्ये 100 वर्षांचा कार्यकाळ हा आत्म्याच्या कार्यकाळाच्या संदर्भात अगदी छोटासा हिस्सा आहे. मनुष्याला झोपेमध्ये कधी कधी स्वप्न पडतात. जेमतेम 10 मिनिटाच्या स्वप्नामध्ये बऱ्याच घटना घडून गेल्या आहेत असे त्याला जाणवते. स्टेशनवर आपण गाडीची वाट पाहत उभे असतो तेव्हा तो एक एक क्षण आपल्याला खूप मोठा वाटतो. परंतु मित्रमैत्रिणींसोबत गप्पा रंगलेल्या असताना 1 तास कसा निघून जातो कळतही नाही. पतंग या कीटकाचे जीवन फक्त 8 तासाचे असते, तर मनुष्याचे जीवन 80 ते 90 वर्षे असते. अशा प्रकारे जीवनकाल देखील सापेक्ष असतो. एकदा एका गुरुजींकडे 3 शिष्य एक विद्या शिकण्यासाठी आले. गुरुजींनी तिघांनाही विचारले की तुम्ही किती काळ आश्रमात राहू शकाल. तेव्हा पहिला शिष्य म्हणाला की मला 6 महिने राहीन. दुसरा शिष्य म्हणाला मी फक्त 6 दिवस राहू शकेन. तर तिसरा शिष्य म्हणाला की माझ्याकडे फक्त 6 तास आहेत ही विद्या शिकण्यासाठी. पहिल्या शिष्याला रोज थोडे थोडे शिकवले तरी चालणार आहे. दुसऱ्या शिष्याला शिकण्यासाठी गुरुजींनी पहिल्यापेक्षा अधिक क्षमतेने शिकवण्याची गरज आहे. तर तिसऱ्या शिष्याला गुरुजींनी पूर्ण क्षमतेने शिकवावे लागेल, तरच 6 तासात तो पूर्ण विद्या आत्मसात करू शकेल. अशा प्रकारे काळाच्या सापेक्ष गुरुजींना आपली क्षमता ठरवावी लागेल. जो हे काळाचे गणित समजतो तो विजयी होतो. पुनर्जन्माच्या बाबतीत हे काळाचे सूत्र सिद्ध करावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की जेव्हा मनुष्याच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतात तेव्हा त्या पूर्ण करण्यासाठी मृत्यूसमयी तो अधिक वेळ मागत असतो. त्यामुळे त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. हाती घेतलेले एखादे काम अपूर्ण राहिलेले असताना जर मनुष्याला मृत्यू आला तर त्याचे मन त्या अपूर्ण कामात अडकून राहिलेले असते व त्यासाठीही त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. भविष्याची चिंता करणे हे देखील दुःखाचे व पर्यायाने पुनर्जन्माचे एक कारण आहे. काळाची सापेक्षता ओळखून वर्तमानामध्ये मनुष्याने आनंदी राहायला शिकले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती,
नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती। श्रीराम जय राम जय जय राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम।